हॅलो गाईज, तुमचा पुन्हा स्वागत आहे जाज पटेल ब्लॉग्समध्ये. तर गाईज, मी आज खूप हॅप्पी आहे, कारण फायनली आमचा प्लॅन सक्सेस झालेला आहे. म्हणजे तोच प्लॅन म्हणजे आमचा फॅमिली पिकनिक प्लॅन. खूप स्ट्रगल आला मला हा प्लॅन करता वेळी. प्लॅन करून झाल्यानंतर पण ते पाकिस्तानचा वॉर चालू झाला, त्यामुळे आमचं कॅन्सल होणार होता, पण कॅन्सल नाही झाला. वॉर लगेच बंद झाला आणि आमचा परत प्लॅन ऑन द ट्रॅक आला आणि आम्ही फायनली उद्या चाललोय. मी इतका एक्साइटेड आहे, खूप एक्साइटेड आहे. हे बघा, हॅकिंग पण झालेली, बॅग भरली आहे, कपडे काढले उद्याचे. आणि मग 1:30 वाजले. आता मम्मी ब्लॉग बघेलच. मम्मीने ब्लॉग बघितला, ही क्लिप बघितलं, मला 100% मारणार आहे. कारण की मग मला बोलले की 12 वाजता झोपून जा. आणि हा बघा कोण आले घरी, जिथे बिचारा नाही येते, त्याच्या ॲडमिशनचा हे आहे ना, म्हणून तो नाही येते. तर चला गाईज, आता मी पटकन झोपतो. झोपल्यानंतर मग उद्या तुम्हाला सकाळी भेटतो. बाय, गुड नाईट. The next day. गुड मॉर्निंग गाईज. तर आता मी निघालोय. कारण असा इंट्रो बघितलं असेल तर फोन आला आम्हाला ऑर्डर करून की लवकर निघा. आम्ही निघालोय. हे बघा, रेडी झालं मी. खूप वाईट थीम आहे आमची आज. बॅगा, खाऊ वगैरे, तेल सामान, जिथे हेल्प करायला आलं आहे आम्हाला. बघा, फ्रूट्स, पाणी बिन सर्व रेडी आहे. A few moments later. तर गाईज, आता सामान भरलं आहे, जस्ट डिक्की वगैरे लावली. तर आता आम्ही चाललो वडगेला डायरेक्ट. आता आम्ही पप्पा, मी आणि दादा चाललो आहे. मग मी येते थोड्या वेळात मागे. हा घेऊन येणार, जिथे घेऊन येणार म्हणजे. चला, तुम्हाला डायरेक्ट वडगेला जाऊन भेटतो. बाय बाय, चाललो आम्ही. चला बाय, निघतो आम्ही आता. तर गाईज, आता मी आईबाबाला भेटलो. आता मी निघतो परत खाली जायला. तर चला, आता मग मी तेव्हा भेटतो तुम्हाला. आता मी तुम्हाला एकेका भेटतो तो. हा बघा, हा ओमकार आहे. ही प्रीती ती आहे, आधीच झोपायच्या तयारीमध्ये आली. ही मामी, मोठी मामी आमची. हा यश आहे. हे आमचे छोटे मामा आहेत आणि आमचे मोठे मामा आहेत. त्यांचं जरा आता अरेंजमेंट चालू आहे बॅगी ठेवायची. हा 8-9 काय आलं रे. ही रुधिर आहे, पप्पा, मामी, हे मावशी आहेत, तुम्हाला माहितीच असेल. आणि ते मामा आहेत. मामा अजून आहेत, म्हणजे मम्मी राहिले, अजून मम्मी आली नाही. तर आता मम्मी आल्यावर परत तुम्हाला दाखवतो मी. फायनली मम्मी आलेली आहे. फायनलीचं मतलब तुम्ही समजू शकता की लेट झालेले आहेत. चला मम्मी, सर तुमचे वेट करतायत. इकडे आपण रिॲक्शन घेऊया मम्मी सर्वांचे, तुम्हाला बघून. इकडे गाईज, मम्मी आलेली आहे. काय सांगतो रुधिरा मला? रुधिराचा चुप. अभिनंदन. मामा आणि ओमकार सेम आहे. घेतलंय मोर्या. अरे बापरे, मागच्या वर्षी मासच झालेला माहितीये का. हो, फ्रीज मध्ये होता. मामाचं खूप स्ट्रगल चालू आहे कधीपासून. फटणारच नाही बॅगी, आता एकदम फिट बांधले मामाने. तर गाईज, आता आमचं फिक्स झालंय. फॉर्च्युनरमध्ये या फॉर्च्युनर लेडीज बसतात आणि या इनोवामध्ये आम्ही जेंट्स बसतात सर्व. A few moments later. गाईज, आता आम्ही पेट्रोल पंपला थांबलोय. हे बघा, त्याची पेट्रोल पंपची लाईट गेली म्हणून आम्ही जरा अजून वेट करायला लागणार आहे. ही बघा गाईज, एवढी का आखडून बसले का. मला पण आता छोट्या
ते नीचे असते माझ्या बाजूला इकडे चप्पल काढ ना सॅन्डल काढ. मम्मी तुम्हाला फोटो मध्ये घेतलीच ना त्यांनी जी त्यांनी बघ ना मस्त देतात. तिथे पुढे मॅम बसते. गाईस आता ड्रायव्हर चेंज झालेला आहे. आर्नव चालवणार आहे गाडी. येत आहे तुझं गाडी चालवता हसतं काय तू. गाईस आता फॉर्च्युनर पेट्रोल भरलाय. हे बघा इतका पेट्रोल बसलाय. आता या गाडीत भरला. आता या गाडीत डिझेल भरू. सॉरी डिझेल भरायला पेट्रोल नाही डिझेल. हेच आता डिझेल भरून झालाय. आता आम्ही निघतो. बघू. तर गाईज नाश्ता आलेला आहे आता आमचा. महेशावर घेऊन आल्यात. गाईज मस्तपैकी नाश्ता रेडी आहे आता. साबुदाणा वडा आणि दही. सर्वजण खाते. आज उपवास आहे. मामा आहेत. घे दादू तू पण. 2 hours later. गाईज आर्नवने आम्हाला हरवलं तेव्हा ते खुशी किती आले. आर्नवला कुठे थांब चाल्या थांब. आता आम्ही हारू. तुम्हाला हारू. आता आम्ही हारू. जरा वेळ थांबा. जरा वेळ फक्त. गाईज असंच चालू आहे इथे. गेली फॉर्च्युनर पुढे. हरवले. गाईज बघा फॉर्च्युनर. हे ना आम्ही हरवलंय आता जस्ट. अर्नव रागाले आता. गाईज अर्नव बघा रागवलाय. अर्नव कुठे. अर्नव रुधिरा रुधिरा. अर्नव चल गया. अर्नव गाइस ये देखो क्या है आगे. पूरा काला काला हो गया है. पाऊस फुटले. खूप जोरात पाऊस येणार आहे आता. फुल अभी बारिश आएगी जोर से. अभी देखो गाइस मामा ने क्या चालू किया है. कासबक. हाँ दोन शब्द बोला. पुढे समोर बघा आकाशात एकदम ढग काळे झाले. पाऊस खूप जोरात येणार आहे आणि पावसाचा आनंद घेत आम्ही कोकणात चाललोय. मॉल बन गया. मॉल फुल माहोल तयार झालेला आहे. चलो अभी गोवा मिलते. यश पप्पा फुल मॉल बन गया. मॉल उपवास है हमारा. आज उपवास है. मामा सब लोग खा रहे. मामा बियर मामा. मला बघून घ्या तुम्ही कसं दिसतो आज. दिसतोय. A few moments later. तर गाईस आम्ही फायनली पोहोचलो कुठेतरी. नाही वरदान देवी सहन काहीतरी हा मंदिर नाव आहे. हे बघा हा एक मंदिर आहे. जस्ट पोहोचलो गाईस. इतका वेळचा प्रवास करून बॉडी फुल पेन व्हायला लागली माझी.
दादून ज्या मेहनत घेतली गाईज, कंटिन्यू गाडी चालवत होता, नो ब्रेक. ब्रेकच नाही लागत. तर चला ती गाडी पण आली आता, त्या गाडीच्या लोकांना भेटतो. मग मम्मी जेवण चांगलंच करायचं. वन जेवण नाही, जेवण कुठं आणलंय? मग इथं काय करायचं? उपवास आहे ना संकटची, साबुदाणा वडा खायचा. इथे मंदिरात आलंय. हा स्पॉट आहे का आपला? तुम्हाला नाही वाटत मावशी, हा स्पॉट आहे का आपला? नाही, इथे दर्शन घ्यायचंय. मग तो देवी माताचं तेच झाला ना स्पॉट मध्ये, तेच झालं ना. नाही, स्पॉट नाही, जेवायला spot गाईस ट्रॅव्हल मुळे सगळ्यांचं हे झालं आता. जेवले नाही ना कोणी. जेवून अरे स्टेचा स्टॉप नाहीये हा, दर्शन घ्यायचंय. हा कोकणातला मंदिर आहे देवीचा, बघा जरा किती छान आहे. हा वर्धन देवी मंदिर आहे. तीनदा झोपलेली तू? मनाई देवी मंदिर, मानाई देवी मंदिर. पूर्ण कोणताही त्रास नाही, मानसिक असेल, शारीरिक असेल, आर्थिक असेल, नैतिक असेल, त्या त्रासाला बंधन घाल. तसंच लेकरा बाळांना उठून टाकायचे, नोकरी धंद्यात सगळ्या गोष्टी बरोबर असतील. ही समजा शाळा आहे आणि इथं कॉलेज आहे. दोन्ही वर्ग भरले, शाळा पण भरले, कॉलेज पण भरले. दोन्ही आग लागली, शाळेला पण लागली, कॉलेजला पण आग लागली. ॲम्ब्युलन्स येऊन पहिले काय विषय? कुठली शाळेची विषय का कॉलेजची विषय? एवढा विचार सांगितलं. बापरे बापरे, जोक खराब केला मावशीने. 2 hours later. काय आता मी हटची फाडीच्या इथं कुठं गाव आहे तिकडे आलोय. हा बघा कोकमचा झाड, हे बघा कोकमचा फ्रूट. आणि फणसाचं झाड आहे बघा, किती फणस आले इकडे. गाईज हे बघा, हड्डी पैलवान ओमकार कपडा घातले बाई. हे जास्त नसतं खायचा, कोकम आहे. तुम्हाला कसं वाटतं इकडे येऊन? 2 शब्द बोला. लाईक अँड शेअर, सबस्क्राईब, कमेंट. थँक्यू. तर गाईज आता आपण विचारूया प्रीतीला. गाईज ते बघा आंबे, कार्तिक पात्राचे आहे बघ. चल आपण कार्तिक घेऊ. हे बघा शेरावले दोघं आंबे 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 आंबे. चला गाईज आता आंबे तोडू, मग तुम्हाला भेटतो. पडलेले आंबे भेटले आम्हाला. ओमकार हो गया शुरू. ओमकार आहे गे, हे बघा काय ओमकार किती जमा केलेत. ठेव ना खालती, घेता मी तिथं पण एक आहे. हे जस्ट मी उचलतोय. काहीच एवढे जमा तर झालेत. झाडावर तर खूप आहेत, जवळ जवळच आहेत. याच्यापेक्षा डेंजर तिकड झाड. दिस इज कोकण सगळं गाईज, दिस इज कोकण. हे बघा येल्लोवाला भेटला गाईज,
काय धिस इज कोकण. मज्जाच मज्जा आली आम्हाला आता. बघा एवढे आंबे जमा केले. हे बघा अजून पिशवी मध्ये पण आहेत. हे सुकायचे आंबे आहेत आणि खायचे आंबे आहेत. काजू पण आहे. काजू पण घेतले बघू. पुढे बघा काजू पण भेटला आता मला. हा काजूचं झाड आहे. जास्त नाही आलेत, थोडेच आहेत. कुठे कुठे आहे मला हा दिसला. पाहिजे का अर्णव? अरे मस्त लागतं मामा. हा फेकलेला आहे ना. बरं झालं मला भेटला. येल्लो ने रेड आहे. हल्दी कुंकू. हल्दी कुंकू. काय हळदी कुंकू तो येतो की तो. आता आम्ही निघालो. ते कोणतरी ओळखीचं होतं, त्यांना भेटलो. त्यांचा हा गावातला एरिया बघितला. बरं कोणी तर राहत नाही, कारण ते मुंबईला जातो जॉब करण्यासाठी. ते संध्याकाळपर्यंत येतात. तर आता आम्ही निघू जायचं जेवायला. आम्ही आलो हॉटेलमध्ये, ऑर्डर दिली. माझ्या टेबलवर ओमकार बसला, मामी प्रीती ती. त्या नेक्स्ट टेबलवरती मावशी आणि मम्मी समजते. आणि ते यश बसले. आणि तुम्ही याला ओळखला असं हा कोण नसेल, दादू मामा मामी इथे राजेश्वामध्ये अर्णव बसले. बघा रडका जर रडतच असतं बघू तेव्हा. आता रड अर्णव. नुसतं रडका, नुसतं एक एक नाटक असतं त्याचा. A few inches later. यांची ऑर्डर आलेली आहे. खायला पण सुरुवात केली. तर मामा सोबत खायला सुरुवात केली. आमची ऑर्डर नाही आली अजून. काय सरका मम्मीला पण येऊ द्या. सरका पप्पा खात. चेस कॉफी आवाज कर ना. चेस काहीच. पिझ्झा पण मँगो लस्सी आलेली आहे. ओंकार माझं काहीच नाही आलं. ना मामी आमचंच नाही आलं बघा. पिझ्झा पण आला आता. हे आम्हाला पण दे का. हे आम्हाला पण दे. हे आम्हाला पण दे. हे आम्हाला पण दे. A few moments later. फायनली डोसा आला आमचा. आता मी खायला चालू करू. मामीला तर चला गाईस, नाश्ता वगैरे सगळं झालं. आता डायरेक्ट नेक्स्ट स्टॉप गोवा. तर चला तुम्हाला डायरेक्ट गोव्याला जाऊन भेटतो. 6.5 hours later. तर गाईज आता आम्ही हॉटेलवर थांबलोय. हा बघा राजधानी हॉटेल. गोवा जवळच आहे माझ्यावर. मार खाल्ले माझा. तर आलं 2 शब्दावर. काय तुला कसा वाटला हा प्रवास? यो प्रवास खूप मोठा असतो. मोठा उलटी गेली अर्धोनी. मोठा आहे. उलटी गेली अर्धोनी. नाही, रुधिराने केलं उलटी. हो? आणि हा आणि आम्ही मग हरवला ना. आणि आणि तुम्ही लोक सारखं हरवत होते. तुम्ही हरवलेले म्हणून आम्ही तुम्हाला हे केलं की जाऊ द्या. तुम्ही हरवलेले माहिती तुला. तेव्हा तर दुसरा प्रवास की तिकडे पोचल्यावर आम्ही तिकडे पोचल्यावर चालू आहे तुझे असं त्याचा 5 झाला. तो गले लगा ले चास आए घर से लगा रे. माइक मध्ये म्हणा ना. दिल सवारे उसको गले लगा ले सब के दीवाले यारी को मैंने करो ना माना याद करेगी दुनिया तेरा मेरा याराना. A few moments later. हॅलो गाईज, फायनली पोहोचलो मी गोव्यामध्ये. 11:30 वाजता पोहोचलो आम्ही. आणि इथं हॉटेलमध्ये आधीच आम्ही बुकिंग करून ठेवली होती. हा बघा हा रूम आहे. टोटल 4 रूम्स घेतले आम्ही. 3 मोठे आणि एक छोटीवाली महेश्वर आहे.
आणि ती मोठ्या आम्हाला आहे, मला, मावशीला आणि राजेश मामाला. मस्त AC वाली रूम घेतली, TV आहे, बॅगी बिगी जस्ट आणल्या. आता चला तुम्हाला फ्रेश होतो आणि पटकन भेटतो. ऑल डन आहे आता. तर आम्ही फ्रेश वगैरे झालो, आता झोपायची तयारी चालू आहे. आणि उद्याचे काही प्लॅन्स आहेत ते तुम्हाला आज नाही उद्या सांगणार. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉन प्रेस करायला नका विसरू, कारण की असेच नवीन नवीन ब्लॉग येत राहतील. आमचे पूर्ण 6 दिवसाची पिकनिक आहे ही, आणि 6 दिवसाचे पूर्ण अलग अलग स्पॉट्स आहेत. तर चला बाय, गुड नाईट.